आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। भाजपच्या कवठे महांकाळ तालुकाध्यक्षपदी उदय भोसले यांची एकमताने निवड। शिरढोण येथे झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवड। तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी भाजप पक्ष म्हणून सदैव प्रयत्नशील राहील। मतदारसंघातील प्रत्येक घरामध्ये भारतीय जनता पार्टीची विचारधारा पोहोचेल, त्यासाठी नूतन पदाधिकारी उदय भोसले यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे। उदय भोसले यांनी सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन पक्षवाढीसाठी काम करावे असे आवाहन भाजपचे किसान महामोर्चाचे प्रदेश महामंत्री संदीप गिड्डे पाटील यांनी केले। भारतीय जनता पार्टीच्या कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष निवडीची बैठक शिरडोन येथील एका हॉटेलमध्ये पार पडली। भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री संदीप गिड्डे पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी तथा सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुरेंद्र चौगुले, सांगली जिल्हा सरचिटणीस मिलिंद बापू कोरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विकास भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली। कवठे महांकाळ तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत कवठे महांकाळ मंडल अध्यक्षपदी रांजणीचे उदय भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। भाजप पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला पद मिळते हे आज दाखवून दिले। उदय भोसले यांची कवठे महांकाळ तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजपचे नेते संदीप गिड्डे, मिलिंद कोरे, सुरेंद्र चौगुले, धनंजय शिंदे, विकास भोसले, अनिल लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी झालेल्या कार्यक्रमात संदीप गिड्डे पाटील बोलत होते। स्वागत व प्रास्ताविक अनिल लोंढे यांनी केले। यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद कोरे यांनी उदय भोसले यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित केले। यावेळी या बैठकीला धनंजय शिंदे, सरपंच शिवदास भोसले, विक्रम कोळेकर, ईश्वर वनकडे, महावीर माने, रवींद्र गाडवे, विजय शेजाळ, युवराज कोठावळे, ओंकार पाटील, गजानन कांबळे, वैभव सर्वदे, पांडुरंग जाधव, नेहाल माने यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या बैठकीत संदीप गिड्डे पाटील, सुरेंद्र चौगुले, मिलिंद बापू कोरे, उदय भोसले यांनी केलेले भाषण आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। सांगायची गोष्ट एवढी आहे की ह्या तिन्ही निवडी ह्या मेरिटच्या आधारावर झालेल्या। कोण कुणाचा फॉलोअर आहे, कोण कुणाचा कार्यकर्ता आहे हे बघण्यापेक्षा भविष्यामधली संघटन बांधणी, कारण भारतीय जनता पार्टीची तासगाव कवठे महांकाळची ही एक नव्यानं सुरुवात आहे। विधानसभा निवडणुकीच्या नंतर आपण पाहिलं की जिल्हाध्यक्ष सुद्धा वेगळ्या पक्षात गेले, आपले मार्गदर्शक त्या ठिकाणी खासदार होते। संघटनात्मक कामामध्ये थोडंफार तासगाव कवठे महांकाळ आणि सांगली जिल्ह्यामध्ये दुर्लक्ष झाल्यानंतर दुर्दैवानं या ठिकाणी कमळाचा खासदार निवडून येऊ शकला। आणि आजही माझं मन हळहळतं की संघटनात्मक पातळीवरती बूथ रचनेवरती जर बूथ मजबूत करू शकलो असतो आपण, तर आज या ठिकाणी 70 वर्षानंतर महायुतीचा देखील आमदार दिसला असता। परंतु काही हरकत नाही, प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी शिकायला मिळतं आणि ह्या गोष्टींना आपण शिकतोय आणि नव्यानं संघटनात्मक बांधणी बूथ रचनेपासून करतोय। मला परवा बातमी आली सुरेंद्र भाऊ की चंद्रकांत दादांनी काहीतरी निधी तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघासाठी दिला। बातम्या सगळ्याच पेपरमध्ये आल्या, अभिनंदनाचे सर्व पक्षातले कॉल आले, पण त्याच्यात एक वैशिष्ट्य होतं की सगळ्यात जास्त कॉल म्हणजे 15-20 पेक्षा जास्त कॉल कॉन्ट्रॅक्टरच्या। मला तुम्हाला सांगायचं आहे, मी त्यांना हे उत्तर दिलं
काम कुठलाही वाचायचं, तिथं आमचा बूथ अध्यक्ष कोण आहे बघायचं आणि त्याच्याकडे काम मागायला जायचं. संदीप गिट्टे काम वाटणारी व्यक्ती नाही आहे, कॉन्ट्रॅक्टरला इंटरव्हेन करणारी व्यक्ती नाही आहे. आमचा बूथ अध्यक्ष ठरवेल त्या ठिकाणी काम कोणाला द्यायचं, तो मंडळ अध्यक्षाला विचारेल आणि मंडळ अध्यक्ष पण शिफारसीनुसार त्या ठिकाणी ते काम करेल. हा मेसेज त्या ठिकाणी दिला आणि भविष्यामध्ये तासगाव कवठे मंडळामध्ये काम करत असताना याच पद्धतीनं काम करायचं आहे. या ठिकाणी अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आपला जर बूथ अध्यक्ष मजबूत असेल तोच आपला नेता आहे. तो नेता आहे म्हणून आपण या ठिकाणी दमदारपणे बोलू शकतो, हे आपल्याला लक्षात पाहिजे. आपण नेता आणि तो कार्यकर्ता ही जर आपल्याला भावना ठेवायची असेल तर संघटना आपण वाढवू शकणार नाही. त्यामुळं गाव पातळीवरचा आपल्याला बूथ अध्यक्ष जो आहे तो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये हे तीनही मंडलाध्यक्ष जे आहे ते काम करतील याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच त्या मेरिटच्या आधारावरती एका ठिकाणी आपण हे सगळं करत असताना महिला सुद्धा म्हणजे 3 मंडळ आहेत, 3 पैकी एक महिलेला अध्यक्ष आपण दिलं, फादरबोडीचा अध्यक्ष महिला आपण निवडली आणि 2 अध्यक्ष त्या ठिकाणी उच्च शिक्षित चांगल्या पद्धतीनं राजकीय त्या ठिकाणी वैचारिक असं परंपरा असतील किंवा त्या ठिकाणी सक्रियता असेल असे लाभलेले आपण त्या ठिकाणी मंडळ अध्यक्ष या ठिकाणी निवडू शकतो. येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं पुढच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आपण नाव नोंदणी केली आणि योगायोगे आपले संपर्क असल्यामुळे काय असल्यामुळे आपल्याला शाबासकी मिळाली, निवडी झाल्या. म्हणून आता इथनं पुढे आपल्याला बसून चालणार नाही, शांत बसून चालणार नाही. आपल्याला आपण केलेलं काम जे आहे हे खऱ्या अर्थानं येणाऱ्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडणुकांमधनं ते सिद्ध करावं लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये त्या ठिकाणी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायती असतील, याशिवाय बाजार समित्यांचं पण त्रिभाजन होते. कवठे मंडळासाठी वेगळी बाजार समिती त्या ठिकाणी तयार होते. त्यामुळं या सगळ्या निवडणुकींच्या मध्ये आपल्याला सक्रियपणे सहभाग घ्यावा लागेल. पालकमंत्री महोदय या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शनासाठी आहेत. जिल्ह्यातले आपले इकडं जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेबचे ऍक्च्युली आहेत आटपाडीचे, परंतु मतदारसंघातून जाताना प्रत्येक वेळेला त्यांना कवठे मंडळावरती लक्ष ठेवून जावं लागतं किंवा बारकाईनं पाहणी करून जावं लागतं. त्यामुळे त्यांचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन आहे, आपल्यावरती लक्ष आहे. पलूसकडे गावचे आता ज्यांनी सांगितलं सुरेंद्र मोदी की पृथ्वीराज बाबा असतील, सदाभाऊ खोत असतील, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक बाबा शिंदे असतील, गीताताई केळकर असतील, त्यानंतर मकरंदभाऊ देशपांडे असतील, ह्या सगळ्यांचं आपल्याला मार्गदर्शन वेळोवेळी लाभतंय. याशिवाय आपल्या राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना बापूंना माहिती आहे की गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही कवठे मंडळाच्या एका मोठ्या विषयावरती काही निवेदनं दिलेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्याचे रिझल्ट सुद्धा आपण दिसतील. मी ते फेसबुकवर टाकताना तसंच टाकले की आज भेट झाली, रिझल्ट आल्यानंतर सांगतो भेट कशासाठी घेतली होती. तर हे प्रश्न पण आपल्याला मार्गी लागताना दिसतील. राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब आणि कार्याध्यक्ष हे देखील रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. भाजपा किसान मोर्चामध्ये काम करत असताना, प्रदेश महामंत्री म्हणून काम करत असताना आणि काही काळ प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करत असताना आमचे अध्यक्ष गणेश तात्या वेगळे आहेत. अनेक वेळेला मी सक्रिय असतो, कामात सक्रिय असतो आणि सक्रिय असल्यामुळे माझा संपर्क देखील असतो. सगळ्याच मंत्र्यांना मी थेट फोन लावू शकतो, प्रश्न सोडवू शकतो. परंतु मला अध्यक्ष असे लाभले की त्याने हा कधी विचार केला नाही की अरे तुम्ही महामंत्री आहे मग तुम्ही मला न विचारता कसं काय मुख्यमंत्र्यांना भेटता, मला न विचारता कसं काय तुम्ही गृहमंत्र्यांना भेटता, महसूल मंत्र्यांना भेटता, प्रदेश अध्यक्षांना भेटता. त्यांच्याकडे सुद्धा कुठल्या जर जिल्हाध्यक्षांनी काम सांगितलं तर ते मला सांगतात की तुम्ही जाऊन या ठिकाणी हे काय काम आहे ते किती आपण सॉल्व्ह करू शकतील.
परंतु अशा पद्धतीचा एक कुशल संघटक ज्यांनी कधी सुद्धा मनात वाटून घेतलेलं नाही, त्यामुळे आम्ही देखील त्यांचा आदर करतो। उदय भाऊ संघटनेत काम करत असताना सक्रियपणे, समजा आता आमच्याकडनं एखादं सोल्युशन तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही वरिष्ठांना भेटू शकता, तुम्हाला सोल्युशन हे महत्वाचं आहे। कारण इथला कार्यकर्ता हा तुम्हाला विचारतो, कार्यकर्ता जरी असला तरी सुद्धा तुम्ही जर सॉल्व्ह केला नाही प्रश्न तर तो मला येऊन भेटू शकतो। तो प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करणं आणि तो प्रश्न कधीच नेणं हे महत्वाचं असतंय। या वेळेला अनेक वेळेला काही गैरसमज निर्माण होतात, तर पहिल्यांदा आपण सर्वांनी पदाधिकारी म्हणून, बूथ प्रमुख म्हणून, सक्रिय कार्यकर्ता म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की त्या कार्यकर्त्याला प्रश्न सोडवण्याची गरज आहे, म्हणून तो धडपडतोय म्हणून त्याचा रस्ता बंद करणं किंवा तो धडपडतोय म्हणून त्याच्या क्रिएशनतेमधनं थांबवणं हे कधीही योग्य होत नाही। तो धडपडत राहणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर तो शोधत राहणार। त्यामुळे प्रत्येकाने आपला जो काही प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी उदयदादांना कधीही आपण कॉल करू शकता। लवकरच भैया तुम्ही तालुक्याचं म्हणजे मंडलचं संपर्क कार्यालय जे आहे ते त्या ठिकाणी सुरू करावं आणि ते संपर्क कार्यालय सुरू करत असताना प्रमुख पदाधिकाऱ्यांना देखील दिवस वाटून द्यावे। कुणी कुठल्या दिवशी त्या ठिकाणी बसायचं, तुम्ही स्वतः बसलं पाहिजे, पण पदाधिकाऱ्यांनी सुद्धा बसलं पाहिजे। अधिकारी समजा त्या ठिकाणी कुणी काही ऐकत नसतील तर वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय असतात, त्या सगळ्या पर्यायातनं उचित काम जे आहे, सरळ रेषेतलं काम जे आहे ते कुणीही अडवू शकत नाही, तर ते पूर्ण करून देणं हे आपली जबाबदारी आहे। येणाऱ्या काळामध्ये विकासाभिमुख काम आपल्याला करायचं आहे, सामान्यातल्या सामान्य नागरिकांच्या पर्यंत, भगिनींच्या पर्यंत, नागरिकांच्या पर्यंत, आबालवृद्धांच्या पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। आणि मग ते पोहोचत असताना गाव चलो अभियान वगैरे आता आपला सुरू होतोय। बापू मला वाटतं तुम्हाला परवाच तो आला होता, बापूंनी सांगितलं आता नवीन निवडी झाल्या पहिली जबाबदारी तुमची गाव चलो अभियानचीच आहे। आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून ह्या बैठका ह्या खूप महत्वाच्या आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सुरू करणं गरजेचं आहे। आमचं तासगावमध्ये शिवनेरी कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ आहे, आपल्याला माहित आहे, त्याचं दहीहंडी पथकाने मोठं मंदिर दुर्गामातेचं उभा केलंय। भारतीय जनता पार्टीच्या कवठे मंडळाच्या प्रत्येक सक्रिय सदस्याला, प्रत्येक पदाधिकाऱ्याला मी उद्या निमंत्रण देतो। उद्या सायंकाळी 4 वाजता सन्माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील त्या ठिकाणी येणार आहेत। आपल्या पक्षाच्या विषयासाठी आपल्याला प्रत्येक विशेष वेळ दिलेला आहे। आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न त्या ठिकाणी आपण चर्चा करू शकता, मांडू शकता। प्रश्न सुटला पाहिजे ही आपली त्या ठिकाणी प्राथमिकता आहे। भूमिका घेत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आपण तासगाव कवठे मंडळाला एक सामूहिक नेतृत्व अशा पद्धतीनं ती भूमिका घेऊन चाललेला आहे। आणि सामूहिक नेतृत्वामध्ये अनेक वेळेला चर्चा करून आपण निर्णय घेत असतो। एखादा निर्णय जर घेतला एखाद्याने तर तो बाकीच्यांनी पण आपल्याला त्या ठिकाणी सांभाळून घेऊन पुढे जाणं गरजेचं असतंय, नाहीतर वाद लावणारे अनेक घटक असतात। म्हणजे मंडलाध्यक्ष निवडी जाहीर होण्याच्या अगोदरच काही लोक अरे हे असं झालं, हे नाव तुम्ही त्या ह्याच्यामध्ये होतं, ते 2 नंबरला होतं, 1 नंबरला इकडे होतं तिकडे होतं, अशा प्रकारे गुदगुल्या करणारी मंडळी, डिस्टर्ब करणारी मंडळी, संघटनात्मक ही मंडळी आहेत, त्यांचं काम ते तेवढंच असतं। म्हणजे ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे करत असताना आपल्याला एकोपा, मनामध्ये कुठल्याही प्रमाणे कलुषित, सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे। कुठली गोष्ट वाटली बोला, तुम्ही विषय संपवून टाका आणि पुढे चला। त्यामुळे कम्युनिकेशन जे आहे हे कम्युनिकेशन महत्वाचं पाहिजे। रुसलान फुगलान हे आता इकडं तुमचे फोनवर फोन येत आहेत आणि मग तिथे निवडी चालू आहेत मंडलाध्यक्षाच्या, मग मलाच भाषण मी माझं टाळून निघालो। स्वप्नीलबाईंनी केलं, मिलिंद बापूंनी केलं, दोन्ही अध्यक्षांनी केलं, निवडणूक निरीक्षकांनी केलं, पण मलाच भाषणाची संधी मिळाली नाही। आता विषय असा आहे की मीच बापूंना सांगितलं आपण पटदिशी जाऊया
इकडे लोक वाट बघतायत, काहीतरी आज लग्नाचा मुहूर्त आहे, त्यामुळे सगळ्यांनाच जायचं हे आहे. त्यामुळे कधी कधी आपल्या अपेक्षांना पांघरून घालावं लागतं. मग मला बोलायला दिलं नाही, मला बसायला दिलं नाही, तो इकडे बसला, ते तिकडे बघितलं, ही टोपी तिरकी झाली, ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये विकास होत नाही, पुढे जाता येत नाही, संघटन मागणी होत नाही. आणि आपल्याला सगळ्यात मोठा विषय असा आहे की संघटना हीच आपली शक्ती आहे. जर तुम्हाला असं वाटायला लागलं की नाही बाबा मीच नेत आहे आणि मी आता झालं आमची, तर संघटन तोपर्यंत तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुम्ही नेतृत्व करू शकत नाही. त्यामुळं तासगाव आणि कवठे हे आता भाऊनी सांगितलं पलूस कडेगाव मध्ये तिथं काहीतरी थोडस काय झालंय, होल्डवरती आहे प्रक्रिया. होल्डवरती एवढ्यासाठी आहे की तिथली संघटन शक्ती इतकी मजबूत आहे की त्यांनी प्रत्येक बूथला 2-2 बूथ समित्या तयार केल्या. डबल झाले सगळं. मंडलाध्यक्ष पण 3-3 नावं डबल झाले. कशा पण झाल्यात तर सक्रियता वाढली, एवढी वाढली की ते तिथं प्रदेशपर्यंत 6 नावं गेली 3 ठिकाणी. पण ती सुटतील, प्रदेश कार्याध्यक्ष आणि ती सगळी जी काही मंडळी आहे ती सोडवतील. आम्ही आता सध्याला म्हणजे आमचं लक्ष तासगाव कवठे मंडळामधल्या संघटनेवरती आहे. आमच्यात पण कधी कधी मीच रुसतोय आणि मग बाकीचे सगळं रुसवा काढण्यामध्ये थोडाफार वेळ जातोय, अशी परिस्थिती निर्माण होत असते, ही बापूंना माहिती आहे. त्यामुळं आता ही सगळी प्रक्रिया पुढे चाललेली आहे. दुसरा एक जाता जाता अनाऊन्स करतो, अहिल्या देवींची 300वी हे आहे जयंती समारोह आहे आणि त्या दृष्टिकोनातून गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक 300 हा कार्यक्रम त्यांनी पुण्यामध्ये आयोजित केला आहे. तर त्याच्या देखील त्या सगळीकडे बैठका घेत आहे. 50,000 ढोल वादन हे ऍट ए टाइम एका वेळेला करायचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून देखील आपापल्या गावामध्ये जे जे आपल्या प्रत्येक आपल्या कवठे मंकाळ तालुका हा धनगर बहुल तालुका आहे, आपल्याला माहित आहे. तर धनगर बांधवांना ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये ढोल आहे त्या सगळ्यांना आपल्या तालुक्यातून 2,000 ढोल घेऊन जाण्याचं टार्गेट आहे. तर ते देखील विषय आपण डोक्यात ठेवला पाहिजे, कारण ही आपली सगळी टीम आहे, लक्षात घ्या. ही जिल्ह्याची आपण टीम म्हणून पुढे चाललोय. त्यामुळे उद्या जर आपण एखादा कार्यक्रम घेतला तर ही सगळी मंडळी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी येणार आहे. त्यामुळे आपण देखील यांच्या सगळ्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी त्यामध्ये एकदम सक्रियपणे सहभागी होणं गरजेचं असतंय. अजून तुम्हाला जरी काही शंका वाटल्या, कुठली काही अडचण वाटली तर तुम्ही मला, बापूंना, उदय भैयांना बिनधास्त तुम्ही कॉल करू शकता आणि त्या ठिकाणी ते विचारू शकता. आपल्याला निधीच्या बाबतीमध्ये ईश्वर भाऊ असं त्या ठिकाणी कमिटमेंट मिळालेली आहे की वर्षाला 50 कोटी, म्हणजे 5 वर्षामध्ये 250 कोटींचा निधी, त्याचे हेड पण दिलेले म्हणजे 25-15, 30-54, पर्यटन, समाज कल्याण, डीपीडीसी, ह्या प्रत्येक हेड मधून किती निधी आपल्याला मिळू शकतो. त्यामुळं सरकार आपला आहे, राज्यात आपला आहे, पालकमंत्री आपला आहे, केंद्रात सरकार आपला आहे. त्यामुळं आपल्याला ह्या विषयामध्ये जास्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि संस्थात्मक जाळं देखील त्या ठिकाणी उभा करत असताना सोसायटी झालं नाही का, सोसायटी सुरू झालेली आहे. म्हणजे संस्थात्मक जाळं देखील आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये जर आता घेऊन बसा सगळी आणि प्रत्येक गावामध्ये काही संस्थात्मक जाळ्यांच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपला जो कार्यकर्ता आहे तो सक्षम देखील झाला पाहिजे, त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. नाहीतर मी एसी गाडीतनं फिरतोय, कार्यकर्ता सायकलमधनं फिरतोय, ही परिस्थिती जर ठेवली तर मला असं वाटतंय मला पण एक दिवस सायकलवर फिरायला, लक्षात घ्या. त्यामुळं माझी सिस्टम काय आहे, मी जर सायकलवरून फिरत असेल तर सगळ्यांनी सायकलवरून फिरायचं, मी जर एसी गाडीतून फिरत असेल तर आपल्या टीमनं पण एसी गाडीतून फिरलं. त्याच्या दृष्टिकोनातून सक्षम होण्यासाठी काय काय लागते तशा पद्धतीनं संस्थात्मक काम देखील आपल्याला उभा करणं गरजेचं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी लांब आहेत, अजून 2029 ला आहेत.
त्यामुळे त्याच्यावर आपण आता काहीच बोलणार नाही. पाणी येतंय जातंय, पाऊस येतोय, 5 पावसाळे होणार आहेत अजून. त्यामुळं इतर गोष्टींच्या मध्ये कुठेही काही चर्चा करायची नाही. कोणी विचारलं संदीप गिटे कुठं काय निवडणुकीला वगैरे इच्छुक आहेत काय, त्यांना सांगाय 4 अपत्य आहेत त्यांना आणि ते 3 अपत्यांचा नियम लागू होते, ते अलाउड नसतं. संपला विषय. बाकी काही चर्चाच करायची नाही. त्यामुळं या विषयावरती कुठंच जायचं नाही. आपण आपल्याला आता टार्गेट दिलंय तेवढंच आपण टार्गेट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जायचं. संघटना मजबूत करायची. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देखील यंदाचं 100वे वर्ष आणि तासगाव कवठे मंकाळमध्ये आपण स्वयंसेवक संघाच्या 100 शाखा चालू करण्याचं उद्दिष्ट त्या दृष्टिकोनातून आपण ठेवलंय. तर ते देखील आपल्याला आपला पक्ष आणि आपलं जी काही मातृसंस्था आहे ती देखील बळकट करणं गरजेचं आहे. झाड बळकट झालं की आपोआप फांद्या बळकट होतात. त्यामुळे मातृसंस्था देखील आपलं बळकट करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जाता जाता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळनी परवा काहीतरी एक निवेदन केलं की आम्ही त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर इथल्या कार्यालयाला काय कुलूप लावून वगैरे वगैरे. तर याचा देखील मी तासगाव कवठे मंकाळ भारतीय जनता पार्टीचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून आणि किसान मोर्चाचा राज्याचा पदाधिकारी म्हणून कडक शब्दामध्ये निषेध करतो. आणि ह्या अशा गोष्टी आमच्या मातृसंस्थेच्या बाबतीमध्ये जसं आपण आपल्या आईच्या बाबतीत जर बोललं तर कोण खपवून घेत नाही, तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आपली मातृसंस्था आहे. तर आपल्या मातृसंस्थेच्या बाबतीमध्ये भविष्यात जर असं कोण काय बोललं तर ते खपवून घेतलं जाणार नाही. या कडक शब्दामध्ये मी निषेध करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी पहिल्यांदा आपला आभार व्यक्त करतो. आणि नव्यानं आपले निवड झालेले मंडलाध्यक्ष उदय भैया यांचं देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेसाठी एक मंडल निवडणूक प्रभारी म्हणून मी इथे उपस्थित राहिलो. गेले 2 ते 3 महिने झालं संघटन पर्व म्हणून राज्यामध्ये एक सदस्य नोंदणी अभियान सुरू होतं. ते सदस्य नोंदणी अभियान राज्यभर एवढ्या प्रभावीपणे देवेंद्रजींच्या बावनकुळे साहेबांच्या आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यभर राबवलं गेलं. आणि राज्यात राबवत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अगदी प्रभावीपणे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक बाबा शिंदे, जिल्ह्याचे सरचिटणीस मिलिंद कोरे, जिल्ह्याचे दुसरे सरचिटणीस विलास काळेबाग आणि ह्या मतदारसंघात तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघाचं एक नव्यानं एक चांगलं नेतृत्व गिट्याबादच्या रूपाने त्या मतदारसंघात कार्यरत झालं. आणि ह्या तासगाव कवठे मंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला कोल्हापूरला बावनकुळेंच्या हस्ते एक संघटन पर्वचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये पश्चिम महाराष्ट्रात ज्यावेळेला कार्यक्रम झाला त्या पश्चिम महाराष्ट्रात तासगाव कवठे मंकाळची नोंदणी विक्रमी म्हणजे 1 नंबरची नोंदणी त्या विद्याबा मिलिंद कोरे, तासगावचे स्वप्नील पाटील, लोंढे सर असतील, उदयजी सगळे, विकास भाऊ असतील, या सगळ्या मंडळींनी हे सगळ्यांनी समोर नावं जरी 4-5 असेल तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ह्या टीमनं चांगलं काम केलंय. आणि त्या कामाची पोचपावती राज्याच्या नेतृत्वाने घेतली. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये माहिती असायला हवं की परवा एक वर्तमानपत्र वाचत असताना त्या वर्तमानपत्रामध्ये तिथे मला वाचायला मिळालं की पालकमंत्री चंद्रकांत दादांच्या हस्ते जो डीपीडीसीचा निधी वाटप केला जातो तो तासगाव कवठे मंकाळला गेल्यावर आपण जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न तासगाव कवठे मंकाळसाठी एक विधानसभेचं नेतृत्व म्हणून आपण केलं. आपण येणाऱ्या काळामध्ये राज्यात सत्ता आपली आहे, देशात सत्ता आपली आहे. आपल्या संघटनात्मक किसान मोर्चाचे महामंत्री म्हणून मला वाटते मध्यंतरी विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला काही विधानसभा मतदारसंघामध्ये कलह निर्माण झाला आणि आपल्या किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भाऊ बेगडेंना 1 महिन्यासाठी थांबवण्यात आलं होतं. त्यावेळेला प्रभारी अध्यक्ष म्हणून सुद्धा आपण महाराष्ट्रात काम केलंय. म्हणजे आपल्या संघटनात्मक कामाची दखल पक्ष नेतृत्वाने नेहमीच घेतली. आता योगायोग कसा असतो बघा, काल संध्याकाळी 5, 5:30, 5:30, 6च्या दरम्यानची गोष्ट असेल. आबा उदयजीचा मला फोन आला, तो पण मला माहिती नव्हती की आज मी माझ्या वैयक्तिक कामात व्यस्त होतो. त्यांचा फोन आला
अशा असं संघटनात तुम्ही एवढे उद्या आहे आणि सुरेंद्र भाऊ तुम्हाला यायला जमल का? मी म्हटलं तुम्हाला शुभेच्छा द्यायला 100%. ह्या प्रभारी पाठवायचे आहेत, प्रत्येक जण जाणार आहे हे काय मला माहितीच नाही. कारण मी निवडणूक प्रभारी म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे ती आष्टा मंडळाची आहे आणि आष्टा मंडळाची जबाबदारी काही कारणास्तव ती पोस्टपोन झाली. त्यामुळे मला एवढंच माहित आहे की मी आष्टाचा प्रभारी आहे, आष्टा मंडळाचा प्रभारी आहे. काल रात्री आमची एक ऑनलाईन मिटिंग होती, आपल्या दीपक बाबांनी जिल्हाध्यक्ष घेतली होती. त्या ऑनलाईन मिटिंग मध्ये विषय चालू झाला कुठल्या मंडळात कुणी जायचं. मग कासगाव कोटे ह्या कोटे मंडळाचे येलूरचे म्हणजे आता ते वाळवा पश्चिम मंडळाचे सचिन पाटील म्हणून आता विद्यमान अध्यक्ष आहेत. आज ते पुनर्सचिवांची विद्यमान अध्यक्ष म्हणून परत निवड होणार आहे. ते ह्या मंडळाचे प्रभारी होते. त्याच्या आधीच्या सगळ्या बैठकी त्यांच्या उपस्थित झाल्या. ते स्वतः त्यांचा अध्यक्ष निवड असल्यामुळे त्यांना इकडे येता येणार नाही. त्या मिटिंग मध्ये विचारलं गेलं की बाबा ते जाणार नाही, तिथं कोण जाऊ शकतं का? मी मिटिंगला होतो. मी म्हटलं मला जायला आवडेल. म्हणजे यांनी पण मला मिटिंगच्या आधी बोलवलं होतं आणि एवढ्या मिलिंद बापू त्या मिटिंग मध्ये होता की असं मी जातो म्हणलं. मिलिंद बापू होता आम्ही सगळे म्हणलं मी येतो उद्याला. ठरल्याप्रमाणे आजची निवडणूक उदयभाऊ एखादी गोष्ट मनात असली की खरोखर मनापासून एकमेकावर प्रेम असेल तर योग जुळून येतो. प्रभारी नसतो तरी पण मी येणारच होतो आणि प्रभारी झालो तरी पण मी आलोच. पण त्या सगळ्या प्रक्रिया घडत असताना या जिल्ह्यामध्ये म्हणजे आता आमदारांच्यात बघायला गेलं तर गोपीचंद शेठ असतील, सतीश भाऊ देशमुख असतील, सुरेश भाऊ असतील, सुधीर भाऊ खाडे असतील. संघटनात्मक कामाचा विचार करायला गेलं तर चिराग सम्राट बाबा असतील, राहुल दादा विक्रम भाऊ वाढव्यात असतील, पोलीस कडेगावला पृथ्वीराज बाबा असतील, इकडे गेटे बाबा असतील, डॉक्टर आळी असतील, मिलिंद बापू असतील. त्या सगळ्यांनी जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीची एक चांगली टीम जिल्ह्यामध्ये एक विकसित व्हावी आणि जिल्ह्यामध्ये तळातल्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून न्याय द्यायला हवा हा विचार त्या पार्टीचं रचनात्मक व्यवस्थाच अशी आहे की प्रत्येक तळातल्या कार्यकर्त्याला न्याय कसा देता येईल. आणि ही न्याय देण्याची प्रक्रिया आपल्याला लक्षात आली असेल. गेली 3 महिने ही प्रक्रिया राबली. पहिल्यांदा प्राथमिक सदस्य झाले, त्यानंतर सक्रिय सदस्य झाले. सक्रिय सदस्यांच्या नंतर प्रत्येक मंडळात प्रभारी नेमला, निवडणूक प्रभारी नेमला. प्रभाऱ्यांच्याकडून नावं बंद पाकिटात घेतली गेली. बंद पाकिटात घेतलेली नावं जिल्ह्याच्या कोर कमिटीची मीटिंग मुंबईमध्ये रवींद्रजी चव्हाण बावनकुळेंच्या उपस्थितीत लावली गेली. तिथं एक नावावर प्रत्येक 1100 महाराष्ट्रातल्या 1100 मंडळाच्या बैठकी आज ऍट अ टाइम एका दिवसात होत आहेत. म्हणजे ही 1198 म्हणजे माझ्यापेक्षा जास्त किती आपण जाणतोय. कारण त्यांनी हिंदू आपल्या विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांनी काम केलंय आणि आता किसान मोर्चाचे महामंत्री म्हणून काम करत आहेत. जिल्ह्याच्या अगदी आपल्याला कितपत माहित आहे मी आबा सांगणं उचित ठरेल नाही ठरेल पण आदित्यनाथ योगी असतील, आमच्या अरुण सिंह असतील, परत आमचे केंद्रीय महामंत्री जेवढे काय असतील पाण्यापैकी चांगल्या 1-to-1 संबंध असणारे गिड्डाबा आहेत. त्यामुळं योगायोगानं गिड्डाबाच्या माध्यमातून तुम्हाला तासगाव कोटे मंडळाला एक चांगलं नेतृत्व मिळालंय आणि विकासाच्या दृष्टीनं निधी असेल, विकासात्मक कामं असतील आणि आता जर तुम्ही नशिबाने आहे आबा ज्या आता येणाऱ्या सगळ्या संजय गांधी पासून ज्या जिल्हा लेवलच्या कमिट्या निवडल्या जाणार आहेत त्या सगळ्या तुम्ही ही सगळी मंडळी एकत्रित बसून निवडणार आहेत तासगाव कोटे मंडळाच्या. म्हणजे आता आपण उदय भैया पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम करत असताना आता सर्वांना बरोबर घेऊन म्हणजे मतभेद कुठल्याही निर्माण न होता कालच्या मीटिंग मध्ये सांगितलंय की कुठलाही वाद होता कामा नाही, कुणाचाही रोष असता कामा नाही. पण कवठे मंडळाची निवडणूक अगदी व्यवस्थितरित्या सगळ्यांनी भरपूर जण इच्छुक असतील पण सगळ्यांचं एकमत करून उदय भाऊंच्या नावावरती एकमत झालं आणि सर्वांमध्ये उदय भाऊंच्या ज्या ठिकाणी मंडळाच्या कवठे मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली अशी घोषणा निवडणूक अधिकारी म्हणून मी या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जिथे आबा आपल्या सगळ्या टीमला मी धन्यवाद देतो की ही मी फक्त यायचं आणि फक्त नाव जाहीर करायचं आणि फुल द्यायचं आणि जायचं एवढंच. पण ह्याच्या पाठीमागच्या ज्या काही गोष्टी करायला लागतात त्या सगळ्या तुमच्या टीमनं सगळ्यांना एकमत करून व्यवस्थितरित्या म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही 2-7 ग्रामीणमध्ये 6 विधानसभा आहेत. 6 विधानसभापैकी बिनवादाचं पहिलं
विधानसभा कुठली असतात तर ती तासगाव कोटे मंडळ आहे, दुसरी जत आहे, तिसरी कानापुराकडे, पाचवी शिराळ आहे, अजून वाळवा आणि पलुसकडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मंडळ अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया अजून प्रलंबित आहे. किती जरा तुम्ही लक्ष घालून की लवकरात लवकर राहिलेला दोन विधानसभा पण लवकर पूर्ण करून म्हणजे असाच कार्यक्रम आमच्या मतदारसंघात तुम्ही या आणि तो कार्यक्रम झाला तर आपल्याला एकत्रितपणे येणाऱ्या पुढच्या निवडी करायला बरं पडेल. म्हणजे संघटनेमध्ये काम करताना पद मागायला कार्यकर्त्याला गैर नाही, पद मागत असताना प्रत्येक कार्यकर्ता निष्ठावंतच असतो, पण प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळते असं नसतं, कारण त्यामध्ये प्रारब्ध पण असावं लागतं. प्रारब्ध ह्यासाठी म्हणतो की आमच्या पलुसकडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघातून नेतृत्व मंत्री म्हणून अनेक वर्ष डॉक्टर पद्मनाभ कदम साहेबांनी केलं, पण त्याच मतदारसंघात त्यांचे विरोधक म्हणून पृथ्वीराज बाबा कार्यरत राहिले. संस्थात्मक मंडळात पद्मनाभ कदम साहेबांच्या बरोबरीने पृथ्वीराज बाबांनी संस्था उभा केल्या, पण विधान भवनात फक्त त्यांना 2.5 वर्षच काम करायची संधी मिळाली, विधान परिषदेत फक्त 13 महिने काम करायची संधी मिळाली. हाच मतदारसंघ बाबांचा दुसरा असता तर बाबा आज अखेर जसे पत्रराव मंत्री होते, जयंतराव साहेब होते, आराम होते, तसे बाबा तयार मंत्री असते, पण बाबांचे प्रयत्न चांगले आहेत, पण त्याचं प्रारब्ध कुठेतरी कमी पडतंय. त्यामुळे कायम संघर्ष करावा लागतो. संघर्ष आज जीवनामध्ये असल्याशिवाय प्रगती होत नाही. त्याचं उदाहरण बघायचं असेल तर पृथ्वीराज बाबांना बघावं लागतं. म्हणजे एक उदाहरण त्या मतदारसंघात नाही म्हणून म्हणजे असे अनेक नेते, एक बाबा एक नामोल्लेख करतो की असे अनेक नेते आहेत की जे संघर्षातच स्वतःला निर्माण केलेले आहेत. तिथे आपण तो संघर्ष तासगाव कवठे मंडळाच्या माध्यमातून तुम्ही सगळी मंडळी करताय, पण आता संघर्ष मला नाही वाटत की तुमच्या जवळपास तो संघर्ष खोडून काढून तुम्ही एक वेगळी विचारधारा भारतीय जनता पार्टीची तळाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. येणाऱ्या काळामध्ये आपले चंद्रकांत दादा असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे सगळं कोर कमिटी म्हणजे तुमच्या सगळ्या चांगल्या वाईट विचार बरोबर असेल आणि मला आबा या ठिकाणी निवडणूक प्रभारी म्हणून येण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मिळाली. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी पुन्हा एकदा उदयजींना मंडळ अध्यक्ष झाले म्हणून शुभेच्छा देतो. उदयजी आता आपली जबाबदारी वाढल्या, जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मंडळामध्ये तालुक्यामध्ये काम करत होता, आता एका पक्षाच्या संविधानिक जबाबदारीच्या पदावर तुम्ही बसलाय. जबाबदारीच्या पदावर बसले असताना आपल्याकडे येणारा प्रत्येक माणूस काय तर अपेक्षा कामाची ठेवून येणार, तेव्हा तो माणूस आपल्याकडे येणार, तेव्हा तुम्ही नितीन गडकरी साहेबांचे विचार डोळ्यापुढे आणा. ज्या वेळेला मी उदय बसलो होतो त्यावेळेला मी माझा वैयक्तिक विचार करत होतो. आज मी मंडळाचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम अध्यक्ष म्हणून तुमचं राहणार आहे. तुमच्या काळामध्ये कोणाबद्दल कसलाही दुजाभाव होणार नाही ही नक्की अपेक्षा या निवडीच्या निमित्ताने व्यक्त केली तरी ती गैर ठरणार नाही. मला त्या ठिकाणी पुन्हा एकदा उदयजींना येणाऱ्या राजकीय भावी वाटचालीत जे आपल्या जिल्ह्यामध्ये 21 मंडलाध्यक्षांच्या निवडी आज होत आहेत, 21 मंडळाच्या अध्यक्षामध्ये उदयजी आपलं काम 21 मध्ये सगळ्यात टॉपला त्या समोरच्या कार्यकर्त्यांना बरोबर व्हावं हीच शुभेच्छा या निवडीच्या निमित्ताने मी आपल्याला देतो. मला परत त्या ठिकाणी बोलून मला ही निवड प्रक्रिया सामावून घेतलं. पण गिरियाबाद तुम्ही असाल, गिरीश बापू असेल, विकासभाऊ असेल, लोंढे सर असेल, सगळी तुमची टीम, त्या सगळ्या टीमचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझं 2 मिनिटाचं म्हणून थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपण इथं सर्वजण उपस्थित आहात. आता या निवडणूक प्रक्रियेमधला आणि संघटन पर्व जे आपलं गेले 3-4 महिने सुरू आहे, या संघटन पर्वाचा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा. या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण पोहोचलेलो आहे. सदस्य संख्या आपण तासगाव कोटे मंडळाची पूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये विक्रमी केलेली आहे. सक्रिय सभासद पण आपण वेळेत पूर्ण केलेले आहेत. आता आपल्या या निवडीचा विषय आहे. आत्ताच तासगाव शहर आणि तासगाव ग्रामीण या 2 मंडळाच्या निवडणुका असल्यामुळं त्या प्रक्रिया पार पाडून आम्हाला इकडे यायला थोडा वेळ झाला आणि सर्वजण दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजची ही आपली कोटी मंडळाची मंडळाची निवड प्रक्रिया आपण सुरू करतो. या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित असलेले प्रमुख आपले प्रदेश महामंत्री संदीप बाबा केडे पाटील, तसेच आपले सुरेंद्र भाऊ
जे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत ते या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित आहेत. जिल्ह्याचे आपले विकास भाऊ जे जिल्हा कार्यकारिणी होते आहेत, विकास भाऊ भोसले ते उपस्थित आहेत. लुंडे सर उपस्थित आहेत. तसेच सर्व पत्रकार बंधू आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि प्रदेशानं ठरवून दिलेल्याप्रमाणे आपण ही निवडणूक प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. त्यासाठी घ नावाचा फॉर्म असतो, तो घ नावाचा फॉर्म आपल्याला इथं भरावा लागतो. तो फिलअप करून त्यामध्ये उमेदवाराची स्वाक्षरी घेतली जाते. त्या फॉर्ममध्ये शिक्षक आणि मदत ही सगळे प्रक्रियेची पूर्ण नोंद असते. या मंडळाच्या निवडणुकीसाठी आपल्याला कवठे महांकाळचे मंडल अध्यक्ष म्हणून उदयराजे बळवंत भोसले समाजामध्ये निवड झालेली आहे, तर त्यांनी व्यासपीठावर यावं. 4 महिने अखंड जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी सदस्य नोंदणी असू दे, सक्रिय सभासद असू दे, त्याचबरोबर शक्ती केंद्र प्रमुख असू दे, आपण सर्वांनी जी आम्हाला मोलाची साथ दिली ते सर्व उपस्थित कार्यकर्ते, युवावाचे मित्रमंडळी, ज्येष्ठ मान्यवर आणि या ठिकाणी या निवडीसाठी उपस्थित असलेले प्रत्येक गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, सर्व पदाधिकारी, भारतीय जनता सारख्या पार्टीसारख्या बलाढ्य पक्षामध्ये ज्या पक्षाचं आज अखंड जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून नावावर आलाय आणि अशा मोठ्या पक्षामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली. या ठिकाणी ते सिद्ध होतंय की अपक्ष किती बलाढ्य विचाराचा आहे आणि तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम या पक्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालेलं आहे. मी एक सर्वसामान्य, एक माजी सैनिकाचा मुलगा, गेली 10-15 वर्ष या पक्षामध्ये काम करतोय. हे काम करत असताना या कामाची दखल जिल्ह्यातील सर्व नेते, तालुक्यातील नेते मंडळी इथे उपस्थित आहेत, या सर्वांनी घेतली आणि कुठेतरी या कामाची पोचपावती म्हणून आज या ठिकाणी माझी निवड केलेली आहे. या निवडीचा आपण सर्वांनी टाकलेला विश्वास येणाऱ्या काळामध्ये मी सार्थ ठरवतो. एका सामान्य कुटुंबातील एक युवक फक्त आणि फक्त कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना एक संघटनात्मक काम आणि पक्षासाठी अखंड तालुक्यामध्ये गेली 15-20 वर्ष सर्वजण बघताय, पत्रकार बंधू, या कामाच्या पद्धतीच्या जोरावर आणि या आता आमच्या सुरेंद्र भाऊंनी सांगितलं की कुठेतरी या काम करणाऱ्या माणसाला न्याय आहे. हे या ठिकाणी आज अखंड राज्यामध्ये निवडी चालू असताना माझ्यासाठी निवड केली हे सिद्ध झालेलं आहे. आपण जी काटेरी म्हणजे ही जी निवड केलेली आहे ही खूपच मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. मी माझे जे काही एफर्ट्स आहेत आजपर्यंत पक्षासाठी काम करत आहे. सुरेंद्र भाऊंनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये पक्षासाठी चांगलं काम करा. या येणाऱ्या काळामध्ये मी एवढं आश्वस्त करतो सुरेंद्र भाऊ आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना की येणाऱ्या काळामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्त्यांना त्यांच्यामध्ये मी स्वतःला बघतो, अशांना न्याय देण्याचं काम, त्याचबरोबर माझ्या तालुक्यामध्ये जे काही प्रश्न आज प्रलंबित राहिले काही ना काही कारणास्तव त्या कामांना गती देण्यासाठी माझे जे काही पद आहे, जे पक्षाचं ध्येय आहे की प्रथम राष्ट्र, परत पक्ष आणि त्यानंतर स्वतः मी, तर या ध्येयाप्रमाणे माझे संपूर्ण हा पदाचा कार्यकाळ या पक्षवाढीसाठी, तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आणि तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी मी पणाला लावीन ही ग्वाही या ठिकाणी सर्वांना देतो, आश्वस्त करतो. आज इतका वेळ होऊन सुद्धा आज आपण सर्वजण इथे थांबलात, माझ्यावर प्रेम करण्यासाठी मला साथ देणारी सर्व मान्यवर आहेत. मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्त बोलणार नाही, एवढं आश्वस्त करतो. इथून पुढच्या काळात
ज्या लोकांनी या भारतीय जनता पार्टीला साथ दिलेली आहे, अधिक सर्वसामान्य जनतेसाठी मी माझी या अध्यक्षपद ताकदीनं पणाला लावून काम करेन सर्वसामान्य जनतेला. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.